नमस्कार. सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आषाढ म्हटलं की प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीच्या कापण्या बनवल्या जातात. पण आज आपण पाण्याचा एकही थेंब न वापरता खुसखुशीत बिस्किटासारख्या कापण्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता आपल्याला कापण्या बनवायच्या आणि आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही. त्यासाठी इथे मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आता हे दूध घेतलेलं आहे सकाळी गरम करून थंड करून घेतलेला आहे आणि गूळ हा सेंद्रिय आहे, कट करून घेतलेला आहे. आता बरेच जण पाणी आणि गूळ एकत्र करून गरम करून घेतात, तर इथे मी तसं न करता आपल्याला इथे मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध. आणि दूध घातलं की लगेचच आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला फक्त मिक्सरला थोडस फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, गूळ छान असा यामध्ये विरघळला जाईल. तर इथे बघा, आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि छान असं तयार झालेलं आहे. आता तुम्हाला जास्ती गोड हव्या असतील कापण्या तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवायचं आहे. आता आपल्याला कापण्यांचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ 2.5 वाटी घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ हे चाळूनच घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कापण्या आपल्या खुसखुशीत होण्यासाठी इथे घेतलेलं आहे चणा डाळीचं पीठ. हे फक्त आपल्याला 2 चमचे घालायचं आहे. आता हे घातलं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा चमचा मी बडीशेप घेतलेली, थोडीशी जाडसर वाटून घेतलेली आहे. कापण्या यामुळे काय होतं, अतिशय टेस्टी होतात, चवदार होतात. आणि यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घेतलेली आहे, साखरेत बारीक केलेली आहे. आणि यानंतर यामध्ये थोडस मीठ घालायचं आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की यामध्ये तुम्ही मोहन घातलेलं नाही. आता मोहन का नाही घातलेलं, कारण दूध आहे, दुधामध्ये खूप असं तुपाचा अंश असतो, सॉफ्टनेस असतो, त्यामुळे मी इथे मोहन घातलेलं नाही. आपल्या खूप वेगळ्या पद्धतीच्या कापण्या आहे. आणि आता आपल्याला थोडं थोडं हे मिश्रण घालायचं आहे. खूप जास्तीचं एकदम घालायचं नाही, अगदी थोडं थोडं घालायचं आहे. आता समजा मिश्रण जर जास्त झालं तर तुम्ही गव्हाचं पीठ वाढवायचं आणि यामध्ये मिक्स करायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे. कधी कधी काय होतं, मिश्रण कमी पडतं, कमी पडलं की त्यामध्ये तुम्ही थोडंसं दूध घालायचं आहे. आता पाण्याचं जर तुम्ही केलेलं असेल मिश्रण तर थोडंसं पाणी वाढवायचं आहे. इथे आपण पाण्याचा वापर तर अजिबात केलेला नाही. आता थोडं थोडं मिश्रण घालून आपण जसं पुरीला पीठ मळतो अगदी त्या पद्धतीचं आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर इथे बघा, सगळं मिश्रण मी हे घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे पीठ बघू शकता. आता मला थोडंसं पातळ वाटतं म्हणून आपण 1 ते 2 चमचे फक्त यामध्ये पीठ घालणार आहे. गव्हाचं पीठ घालायचं आहे. आता छान असा गोळा आपण मळून घेऊ. तर इथे आपण छान असं घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे. आता जेवढं आपण दूध आणि गुळाचं मिश्रण बनवलं तेवढ्यामध्ये आपण 2.5 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 चमचे आपण डाळीचं पीठ टाकलेलं आणि वरती फक्त 2 चमचे आपल्याला गव्हाचं पीठ लागलेलं आहे. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे, मिश्रण जर थोडंसं जास्त झालं तर गव्हाचं पीठ वाढवायचं आहे. आता 10 मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवू. तर इथे तुम्ही बघू शकता, आपण 10 मिनिटासाठी पीठ भिजवण्यासाठी ठेवलं होतं. आता पुन्हा एकदा आपल्याला हे 1-2 मिनिटे मळून घ्यायचं आहे. तसं आपण आधी छान असं मळून घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्याला फार जास्त वेळ सुद्धा मळून घ्यायची गरज नाही. बघा, छान असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता यातला आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे. जसं आपण चपातीला घेतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला गोळा काढून घ्यायचा आहे. तर इथे गोळा घेतल्यानंतर पोळीपाटावर ठेवून घेतलेला आहे.
आता आपल्याला अगदी थोडंसं आपल्याला पीठ भुरभुरायचं आहे, खूप जास्त सुद्धा भुरभुरायचं नाही. आणि या पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचं आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आता लाटत असताना आपल्याला खूप पातळ लाटायचं नाही किंवा खूपही जाड ठेवायचं नाही. जसं आपण पराठा लाटतो अगदी त्या पद्धतीने लाटायचं आहे. आता एवढं लाटून झालं की यावरती आपल्याला खसखस भुरभुरायची आहे. अशी का भुरभुरायची? कारण ज्या वेळेस आपण कापण्या तळतो त्यावेळेस त्या तेलात सुटत नाही. त्यासाठी आपल्याला या पद्धतीने खसखस लावायची आहे. आता तुमच्याकडे खसखस जर नसेल किंवा आवडत नसेल तर तुम्ही पांढरे तीळ जरी लावले तरीही चालेल. तर बघा पलटी करून घेतलेला आहे. आता काही जण एकाच बाजूने लावतात, तर मी दोन्ही बाजूने लावते. म्हणजे काय होईल, कापणी ही दोन्ही बाजूने तळल्यानंतर छान दिसेल. आता आपण लाटून घेऊ. तर इथे बघा आपण दोन्ही बाजूनी खसखस लावून छान अशी मोठी पोळी लाटून घेतलेली आहे. सगळ्या बाजूनी छान अशी खसखस लागलेली आहे. आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता कट करत असताना तुम्हाला किती छोटी मोठी कापणी हवी आहे त्यानुसार तुम्ही कट करायचं आहे. बघा या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. खूप घाई करायची नाही, अगदी अलगद आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर आता आपण सरळ कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला थोड्याशा तिरप्या आकारामध्ये कट करायचा आहे, म्हणजे बरोबर छान असा कापणीचा आकार तयार होतो. तर तुम्ही इथे बघू शकता, खूप जाडही नाही आणि खूप पातळ नाही, अशा पद्धतीने आपल्याला कापणी कट करून घ्यायची आहे. सगळ्या कापण्या आपण लाटून अशा पद्धतीने कट करून घेऊ. तर इथे आपण कापण्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता आपण या तळून घेऊ. तर आता कापणी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आणि तेल गरम झालेलं आहे. खूपही जास्त कडकडीत गरम करायचं नाही. तेल एकदा गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम गॅसवर आपल्याला कापण्या तळायच्या आहे. आता तेलामध्ये बसतील तेवढे आपल्याला कापण्या तेलात सोडायच्या आहे. आता आपण कापण्या तेलात सोडलेल्या आहे आणि फक्त आपल्याला झाऱ्याने गोल फिरवून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघा छान अशा हलक्या फुलक्या होऊन वरती आलेल्या आहे आणि आपल्याला उलट पलट करून सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे. खूप इथे गॅस वाढवायचा नाही किंवा कमी सुद्धा करायचा नाही. गॅस जर वाढवला तर गुळाचा पदार्थ आहे तो पटकन असा लाल होऊन जाईल आणि आतमधून तसंच कच्चा राहणार आणि खुसखुशीत होणार नाही. त्यासाठी मीडियम गॅसवर आपल्याला या कापण्या तळून घ्यायच्या आहे. तर इथे आपण कापण्या उलट पलट करून तळून घेतलेल्या आहे आणि तुम्ही इथे रंग बघू शकता, अतिशय सुंदर आलेला आहे. आता ह्या कापण्या आपण काढून घेऊ आणि ह्याच पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या तळून घेऊ. तर इथे आपल्या सगळ्या कापण्या तळून तयार झालेल्या आहे. अतिशय सुंदर अशा तळलेल्या आहेत आणि आतपर्यंत तळल्या गेलेल्या आहे. तुम्ही इथे कलर बघू शकता. आणि ज्यावेळेस तुम्हाला जर कुरकुरीत हव्या असतील तर त्यावेळेस तुम्ही पातळ लाटायच्या आणि कट करून तळायच्या आहे. तुम्हाला खुसखुशीत बिस्किटासारख्या हव्या असेल तर अशा पद्धतीने थोड्याशा पराठ्यासारख्या जाड लाटायच्या, म्हणजे आतपर्यंत छान अशा खुसखुशीत कापण्या तयार होतात. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या घरातल्या साहित्यामध्ये तयार होतात. तर ह्या कापण्या आपण दुधामध्ये बनवलेल्या आहे. दुधामध्ये बनवलेला पदार्थ 7 ते 8 दिवस ह्या छान टिकतात आणि जर पाण्यामधल्या जर केल्या तर महिनाभर छान टिकतात. तर तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. इथे मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला खुसखुशीत बिस्किटासारख्या कापण्या कशा बनवायच्या ते सांगितलेलं आहे. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ह्या आषाढ महिन्यामध्ये ह्या कापण्या जरूर करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.